सख्या रे. भाग 30. अबीरला समोर बसलेला पाहून अक्षराच्या हृदयाचे ठोके वाढू लागले होते आणि कुतूहलाने तिने आपलं डोकं थोडं वर करून अबीरचे गंभीर भाव पाहिले. त्याचे डोळे कोणत्याही भावनाविना अक्षराकडे एकटक पाहत होते. त्याला असं पाहून अक्षरा हादरली. अबीर ज्या पद्धतीने तिला बघत होता त्यावरून तिला समजलं होतं की तो पुन्हा कोणत्या तरी गोष्टीवरून तिच्यावर अपसेट आहे. पण आता तिला या सर्व एक्सप्रेशनची सवय झाली होती त्यामुळे तिच्या मनात पूर्वीसारखी भीती नव्हती. त्या एकसाथ सेकंदात अक्षराने विचार केला होता की काम संपल्यावरती एक सेकंदही अबीरसमोर थांबणार नाही आणि लगेचच त्याच्यापासून दूर जुहूच्या हवेलीकडे जाईल. जेणेकरून अबीर तिचा कोणत्याही प्रकारे इन्सल्ट करणार नाही. या विचाराने स्वतःला धीर देत अक्षरा पुन्हा एकदा अबीरकडे पाहते. इतका वेळ उलटून गेला तरी तो अजूनही तिच्याकडेच पाहत होता ज्यामुळे तो इतका वेळ तिच्याकडे का पाहत आहे हे तिला समजत नव्हतं. दोघांनाही एकमेकांकडे असं बघताना पाहून राजवीचं मन चक्रावून गेलं. अक्षरासाठी तिच्या हृदयात रक्त उसळू लागलं. जर अबीर इथे नसता तर साहजिकच तिने अक्षराला खरीखोटी सुनावली असती. तिने तिचा पेटलेला राग नियंत्रित केला आणि म्हणाली, आपण त्या हॉटेलच्या रूमच्या इंटेरियर डिझाईनला एक सिंपल आणि रॉयल लुक देऊ शकतो. म्हणजे असं काही की दिसताना रॉयल दिसेल. जेव्हा लोक तिथे येतील तेव्हा त्यांना वाटायला हवं की ते एका रॉयल पॅलेसमध्ये आले आहे. मी त्याचे ब्लूप्रिंट सुद्धा आणली आहे. मी आताच तुला दाखवते. राजवीने तिच्या बनवलेल्या प्रोजेक्टचं वर्णन केलं पण तरीही अबीर अक्षराच्या चेहऱ्याकडे पाहत असल्याचं पाहून ती एक दीर्घ श्वास घेते आणि उपहासाने म्हणाली, अबीर तू माझं ऐकतोय ना? तेव्हापासून जरी अबीर अक्षराला पाहत होता पण तरीही त्याचं लक्ष राजवीच्या बोलण्यावर होतं आणि त्याला तिची कोणतीही कल्पना आवडली नव्हती. आता हा अक्षरा आणि नीलला एकत्र पाहण्याचा राग होता की राजवीच्या साध्या प्रेझेंटेशनमुळे. पण अबीर कपाळावर सुरकुत्या आणून रागाने ओरडला, स्टॉप दिस नॉनसेन्स. अचानक अबीर ओरडला तर राजवी आणि अक्षरा दोघीही थरथर कापल्या. त्याकडे लक्ष न देता अबीर राजवीकडे वळला आणि म्हणाला, मी सगळं ऐकत होतो. हे आपण करणार आहोत आपण. हे सध्या ते रस्त्याचे काम करणाऱ्या कोणत्याही कॉन्ट्रॅक्टर वाल्याकडून करून घेऊ शकले असते. मी माझ्या कंपनीचा प्रोजेक्ट इतका चीप नाही ठेवत. अबीरला तिच्याकडे ओरडताना पाहून राजवीने आश्चर्याने भुवया आवळल्या आणि शेजारी बसलेल्या अक्षराकडे पाहिलं. या क्षणी तिला असं वाटलं की अक्षरा तिच्याकडे पाहून हसत आहे त्यामुळे ती रागाने ओरडली, तू माझ्यावर कशी हसू शकते अक्षरा? तिच्या या शब्दांनी केबिनमध्ये उपस्थित असलेल्या अक्षरा आणि राघव दोघांचाही गोंधळ उडाला. कारण अक्षरा हसत नव्हती. खरं तर ती अबीरच्या मूडमुळे थोडी घाबरलेली दिसत होती. तरीही राजवी म्हणाली की ती हसत आहे. हे सर्व बघून अबीरला समजलं की तो राजवीवर ओरडला तर तिला असं वाटतंय की अक्षरा तिच्यावर हसत आहे. त्यावर तो परत म्हणाला, मी हे प्रेझेंट करू शकत नाही. तुझं प्रेझेंटेशन रॉयल लुक देणार नाही उलट ते फक्त आणि फक्त चीप वाटेल, असं सांगून मग अबीरने अक्षराकडे एक कटाक्ष टाकला. राजवीचं हसणं ऐकून अबीरच्या मनात एक गोष्ट आली की अक्षराच्या चेहऱ्यावर कधीच हसू येत नाही आणि इतर मुलींप्रमाणे ती खूप बोलतही नाही. तरीही आज सकाळी ती नील सोबत खुश दिसत होती. कुठेतरी रात्री तिने मला नील समजलं. एवढ्याच विचाराने त्याचं हृदय दुःखाने भरलं. त्याचे डोळे ओसाड झाले. त्याला त्याचं शरीर एका ठिकाणी गोठल्यासारखं झालं. अबीरची थंडकृती पाहून राजवीने पुढे बोलायचं थांबवलं. पुढे काही बोलले किंवा केलं तर तिला अबीरद्वारे प्रोजेक्टमधून काढून टाकलं जाईल माहिती होतं आणि तिला यापैकी काहीही नको होतं. तिच्या अनेक रिक्वेस्टनंतर मनवीरने अबीरसोबत तिला एक प्रोजेक्ट करायची संधी दिली होती पण ती इथून इन्सल्ट होऊन घरी गेली तर साहजिकच ती रात्रभर झोपू शकली नसती आणि तिला स्वतःला झोपेचं ड्रग्ज द्यावं लागलं असतं. त्यामुळे अक्षराला अपमानित करून स्वतःला सावरण्यासाठी ती वळली आणि तिरस्काराने म्हणाली, प्रोजेक्टची हेड आहे तू मग तू काही प्रेझेंटेशन तयार केलं नाही. हे सांगण्यामागचा तिचा एकमेव हेतू अक्षराची इन्सल्ट करण्याचा होता. कारण तिला चांगलंच माहीत होतं की सकाळीच अबीरने तिला प्रोजेक्ट हेड बनवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एवढ्या लवकर ती काहीही प्रेझेंटेशन करू शकणार नाही इतका विचार राजवी तिरकस हसायला लागली. राजवीचा उद्धट स्वर आणि अबीर समोर अपमान होण्याचा हेतू पाहून अक्षरा काही प्रतिक्रिया देण्यापूर्वी घाबरली पण नंतर तिला वाटलं की अबीर तिचा जितका अपमान करतो त्याच्या तुलनेत हे काहीच नाही आहे. आणि कदाचित या अस्वस्थतेमुळे आणि भीतीमुळे की अबीर तिला त्रास देतात. जर तिने थोडं धाडस करून तिचा मुद्दा पुढे ठेवला तर कदाचित सर्व काही नाही पण किमान काहीतरी बरोबर होईल. ती काही बोलायच्या आधीच अबीर त्याच्या कर्कश आवाजात म्हणाला,
मिस राजीव बरोबर म्हणत आहे. आज सकाळपासून तू काहीच विचार नाही केला. आफ्टर ऑल तुझ्याकडे पूर्ण 5 तास होते. अबीर बोलणारी तक्यात अक्षराने डोळे मोठे करून अबीरचा सुंदर चेहरा पाहिला. 1 मिनिट ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. तिला पाहून अबीरला जाणवलं जणू काही ती काहीतरी सांगण्यासाठी स्वतःला तयार करत होती. खोलवर उसासा टाकत तिने तिचा ड्रेस तिच्या हातांनी पकडला आणि मग म्हणाली, माझ्याकडे जवळपास सर्वात बेस्ट तर काहीही नाहीये. पण जेव्हा मी लहान होते आणि माझ्या डॅडसोबत हॉटेलमध्ये जायचे किंवा जेव्हा मी केकेशक जायचे तेव्हा हॉटेलच्या रूमकडे बघून इमॅजिन करायची की जर त्याच्या वॉल आणि सिलिंगवर काहीतरी इंटरेस्टिंग असेल, म्हणजे असा काही व्ह्यूज जो प्रत्येकाला त्यांच्या घराच्या वॉल रूमपासून काहीतरी वेगळं फील करवेल. अक्षराचं प्रेझेंटेशन ऐकून राजवी एकदम हसायला लागली आणि म्हणाली, लहानपणीची गोष्ट सांगू नकोस अक्षरा, पॉइंट सांग. तिच्या अशा हसण्याने अक्षरा गप्प बसली तर अबीरला अचानक तिचं हसणं अजिबात समजत नव्हतं, म्हणूनच त्याने अक्षराच्या चेहऱ्यावर पाहिलं. ती काही बोलण्यापूर्वीच घाबरत होती, पण आता तिचे डोळे निराशेच्या गर्तेत बुडून गेले होते. ज्यांना एक क्षण बघून अबीर राजवीला म्हणाला, मिस राजवी, तुम्हाला खूप हसायला येतं असेल तर तुम्ही बाहेर का जात नाही? अक्षराकडे वळून, तू तुझ्या आयडियाबद्दल पुढे कंटिन्यू करशील. अबीरने हे सांगितल्यावर अक्षराला धीर आला. हे असं होतं जणू तो तिला आधार देत होता. त्याला पुढे ऐकायचं होतं. तसंच अक्षराने डोळे मिटून ते उघडले आणि मग म्हणाली, कसं होईल जर आपण त्या वॉल आणि सिलिंगवर काहीतरी क्रिएटिव्ह डिझाईन केलं जे दिसताना ड्रीमी फील देईल. जसं की सिलिंगवर रात्रीच्या स्टार्सचं व्ह्यू किंवा जंगलासारखं काहीतरी. अक्षराचं लक्षपूर्वक ऐकून अबीर फक्त म्हणाला, पत्र. याची ब्ल्यूप्रिंट काढ. एवढं बोलून अबीर सोफ्यावरून उठला आणि त्याच्या खुर्चीवर परत गेला आणि त्यावर बसण्यापूर्वी त्याने अक्षराच्या चेहऱ्याकडे पाहिलं, ज्यावर त्याने तिचं हलकं हसू नोटीस केलं. तीच राजवी अबीरने अक्षराच्या प्रेझेंटेशनला इतक्या सहजतेने होकार दिल्याने चिडली आणि घाईघाईने म्हणाली, पण किती डाऊन मार्केट दिसेल अबीर. राजवीच्या या विधानावर अबीरने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि आपल्या जागेवर बसून राघवला अक्षराच्या आयडियाची प्रिंट काढायला सांगितली. अनेक इन्सल्टने राजवी कंटाळली होती आणि ती विचार करू लागली होती की अक्षराला या प्रोजेक्टमधून कसं काढायचं. रात्री 10 वाजता अबीर अजूनही खुर्चीवर बसून लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होता. अक्षरा समोरच्या सोफ्यावर बसून राघवला तिचे डिझाईन्स दाखवत ती हसत होती. अचानक केबिनवर कोणीतरी ठोठावलं, त्यामुळे अबीर डोकं वर न करता म्हणाला, येस कमिंग. दारावरची थाप ऐकून राजवीसह अक्षरा आणि राघवही तिथे बघू लागता. ऑफिसची वेळ संपली होती, मग एवढ्यात तिथे कोण आलं पाहण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता होती, पण तिथून आरोहीला आत येताना पाहून सर्वांची नजर आपापल्या कामाकडे वळली. आत गेल्यावर आरोही सरळ चालत अबीरकडे गेली आणि तिथे पोहोचल्यावर तिने एक पेनड्राईव्ह पुढे केला आणि म्हणाली, त्यात मिसेस बिर्लाने केलेले सर्व प्रेझेंटेशन आहे, तुम्ही जे काय मागितलं होतं. ठेव. अबीरनं बघता नॉर्मल आवाजात म्हणाला आणि पूर्ण लक्ष देऊन लॅपटॉपवर टाईप करत राहिला. आपल्या वागण्यात आधीच भान असलेल्या आरोहीने पेनड्राईव्ह टेबलावर बाजूला ठेवला आणि मग ती जाऊन अक्षराजवळ उभी राहिली. आरोही जवळ उभी असलेली पाहून अक्षराने वर बघितलं आणि हातवारे करून काहीतरी विचारलं. त्यावर आरोहीने नकारार्थी मान हलवली, पण आरोहीकडे बघून असं वाटत होतं की कदाचित तिला तिच्या घरी जाण्याबद्दल विचारायचं असेल. पण शब्दाऐवजी तिच्या तोंडातून फक्त एक श्वास बाहेर आला आणि एक सुस्कारा टाकत ती अक्षराजवळ बसू लागली. तेवढ्यात अक्षरा तिच्या गोड आवाजात तिला म्हणाली, तुला घरी जायचं असेल तर जा. मी स्वतः ड्राईव्ह करेल. अक्षराने सांगताच आरोही घरी जायला तयार झाली आणि चेहऱ्यावर लाजेचे भाव आणून ती म्हणाली, मला माफ करा मिसेस बिर्ला. मी नाही गेली तर माझी मामी मला काहीही उलट सुलट बोलायला लागेल. डोंट वरी, तू बेधक जा. अक्षरा हलकस हसत म्हणाली आणि आरोही निघताना बघू लागली. आरोही निघून गेल्यावर अक्षरा परत तिच्या कामाला लागली. रात्री 10:30च्या सुमारास राघव अबीरकडे गेला आणि त्याला म्हणाला, सर, मी तुम्हाला डिनरसाठी काय ऑर्डर करू? तुम्हाला बंगलोरलाही जायचं आहे. काम करताना तुम्ही जेवण स्किप करू शकत नाही, अन्यथा तुमची तब्येत पुन्हा बिघडेल. त्याची तब्येत पुन्हा बिघडणार हे शब्द अबीरच्या कानावर पडताच त्याने डोळे मोठे करून अक्षराकडे बघायला सुरुवात केली. त्याला क्षणार्धात अक्षरासोबतचं त्याचं वाईट वागणं आठवलं. त्यामुळे त्याने लगेच मागे वळून पाहिलं आणि किंचित निराश आवाजात म्हणाला, 4 वाट्या व्हेजिटेबल सूप ऑर्डर कर. अबीरच्या ऑर्डरवर त्याचा फोन काढण्याआधी राघव थांबला आणि अक्षराकडे वळला आणि विचारलं,
मिसेस बिर्ला, तुमच्यासाठी फक्त सूप मागवू, मी अजून काहीतरी दुसरं मागवू? राघवच्या प्रश्नाला अक्षराने सहज उत्तर दिलं, नाही, माझ्यासाठी काहीही ऑर्डर करू नका, मी घरी जाऊन खाईन. पण रात्रीचा उशीर झाला आहे आणि काम करण्यासाठी खावं लागतं. तुम्ही पण सकाळपासून काम करत आहात, म्हणून आता काहीतरी खा. राघव म्हणाला. त्या दोघांचं बोलणं ऐकून अबीरने राघवकडे भावनाशून्य नजरेने पाहिलं आणि म्हणाला, मी तुला सांगितलं ना, 4 वाट्या सूप मागव. इकडे राजवी सूपचा विचार करून हसली आणि तिने हळूच तिची पर्स उघडली आणि त्यात काहीतरी शोधायला सुरुवात केली. क्षणभर शोधल्यावर राजवीला एक बाटली सापडली, जी ती रोज झोपेच्या अवस्थेत घ्यायची. त्याच्याकडे बघून तिच्या मनात विचार आला, थँक गॉड, मी नेहमी यात एक पुडी ठेवते. आता तू झोप अक्षरा, आणि मग बघ मी तुला प्रोजेक्ट मॅनेजरवरून त्या छोट्या प्रोजेक्टवर थेट कसं पाठवते ते. तिनेही खूप विचार केला आणि पटकन म्हणाली, मी पण सूप घेईन. अबीरला त्याच्याकडे बघून आणि त्याच्या आवाजातला राग पाहून राघवने होकारार्थी मान हलवली आणि फोन अनलॉकच केला आणि जेवणाची ऑर्डर देऊ लागला. 4 वाट्या सूपची ऑर्डर देऊन त्याने पुन्हा फोन खिशात ठेवला आणि अक्षराने बनवलेले स्केचेस बघायला गेला. अक्षरा जवळ येऊन त्याने तिचा लॅपटॉप स्वतःकडे वळवला आणि आश्चर्याने विचारला, तुम्ही संपूर्ण रूमचे डिझाईन रेड केलेत का? मग अजून 5 खोल्या उरल्या आहेत, मी उरलेल्या लॉबी, हॉलची आणि स्टेअर एरियाची डिझाईन केली आहे. तुम्ही त्याची प्रिंट घेऊन अबीरला दाखवा, मी उरलेल्या 5 खोल्या रेडी करून देते. अक्षरा म्हणाली. प्रिंट काढल्यावर राघवने ती अबीरकडे केली तेव्हा त्याला ती खूप आकर्षक वाटली आणि कसलाही विचार न करता तो किंचित मोठ्या आवाजात म्हणाला, माइंड ब्लोईंग. मिसेस सेनला हे आवडलं तर नक्कीच हे सर्वीकडे क्रिएटिव्हिटीने भरलेलं असेल. असंच काहीच त्यांना हवं होतं. अबीरच्या तोंडून मनाला भिडणारे शब्द ऐकून अक्षराचं हृदय धडधडायला लागलं. अबीरने आजच्या आधी कधीच तिची किंवा तिच्या कामाची स्तुती केली नव्हती आणि आज अचानक त्याच्या तोंडून तिच्या कामाची स्तुती ऐकून तिच्या चेहऱ्यावरच दिसणारे भाव तिला थांबवता आले नाही. हे ऐकून राजवी कडवटपणे म्हणाली, माइंड ब्लोईंग माय फ्रूट. ती इतक्या हळुवारपणे म्हणाली की अक्षराशिवाय कोणालाच ऐकायला आलं नव्हतं. राजवीच्या बोलण्यात हेवा वाटून अक्षरा वळली. तिची नजर त्याच्याकडे होती आणि बराच वेळ ती त्याच्याकडे पाहत राहिली. 20 मिनिटांनी राघवच्या फोनवर कॉल आला आणि तो कॉल रिसीव्ह करून केबिनच्या बाहेर गेला. 5 मिनिटांनी राघव हातात 4 फूड पॅक घेऊन पुन्हा केबिनमध्ये आला आणि सगळ्यांसमोर एक फूड पॅक ठेवला. त्याने स्वतः एक घेतला आणि सोफ्याच्या एका बाजूला बसला. सूपचा पॅक उघडण्याआधी अबीर बराच वेळ काम करत राहिला तर अक्षरानेही तिची वाटी उघडली आणि त्यातून एक चमचा प्यायला आणि मग परत तिच्या लॅपटॉपवर काहीतरी करायला लागली. ते पाहून राघव म्हणाला, मिस्टर अँड मिसेस बिर्ला, तुम्ही आधी जेवायला हवं. असंही जवळजवळ सर्व काम पूर्ण झालं आहे. राघवचं बोलणं ऐकून दोघेही आपापल्या कामात मग्न होऊन एकत्र म्हणाले, हा अजून फक्त 2 मिनिट. त्याच वेळी बोलता बोलता अबीर आणि अक्षरा आपापल्या कामातून बाहेर आले आणि एकमेकांकडे बघू लागले. त्यांची नजर समोर येताच अबीरची नजर थोडी बदलली आणि आता तो अक्षराकडे टक लावून पाहू लागला. अबीर तिच्याकडे असे बघत असलेला पाहून अक्षराला त्यांच्या आधीच्या जवळीकीचे सगळे प्रसंग अचानक तिच्या मनात फ्लॅशबॅक सारखे चमकू लागले. मागच्या वेळी अबीरला तिच्यापासून दूर ढकलण्यासाठी ती काही करू शकली नाही, ती फक्त असह्य होती. कसलीही पर्वा न करता अबीर तिला सोडून निघून गेला होता. ही घटना आठवून ती क्षणभर थरथर कापू लागली. तिने ओठ आवळले आणि तो विचार विसरण्याचा प्रयत्न केला, पण तरीही काही अश्रूंचे थेंब तिच्या गालावरून जवळजवळ ओघळले. स्वल्पविराम. तिचे अश्रू पुसण्याआधी अक्षराने लगेच खाली बघून अश्रू अबीरपासून लपवायचा प्रयत्न केला. पण अबीरला आधीच सगळं माहीत होतं. तिची नजर त्याच्यावर होती, त्याने बघितलं होतं. मग तिचे अश्रू लपवण्यात काहीच अर्थ नव्हता. अक्षराचे ते अश्रू पाहून अबीरलाही ते सर्व आठवलं. कारण त्याने हे सर्व जबरदस्तीने अक्षराशी केलं होतं. याचं दुःख त्याच्याही मनात दाटून आलं होतं. कदाचित हेच कारणही असावं की त्याला अक्षराला समोर ठेवायचं होते, तिला बघायचं होतं. तिथं बसून अक्षराला वाटलं की आता सगळ्यांसमोर रडण्यापासून स्वतःला थांबवता येणार नाही, तेव्हा ती उठली आणि निराश स्वरात हळूच म्हणाली, एक्सक्यूज मी. असं बोलून अक्षरा पटकन दाराकडे निघाली. आणि तिथून निघून गेल्यावर ती सरळ वॉशरूमच्या दिशेने चालू लागली. अक्षरा निघून जाताच अबीरच्या सुंदर भुवया जरा उंचावल्या आणि पुढच्याच क्षणी त्याने सूपचा बाऊल उघडला.
इकडे राजवीने तिच्या झोपेच्या औषधातून एक गोळी काढली आणि ती अक्षराच्या उघड्या सूपच्या भांड्यात टाकली आणि विचार करू लागली की ती झोपायला गेल्यावर ती अबीरला सांगेल, अक्षरा हा प्रोजेक्ट हँडल करण्यायोग्य नाही आहे. आजपर्यंत ती अशा मीटिंग्स आणि प्रेझेंटेशन शोमध्ये कधीच गेली नव्हती, त्यामुळे अचानक जबाबदारी स्वीकारल्याबरोबर ही परिस्थिती उद्भवणार होती. विचारात हरवलेली ती हसली. ते पाहून राघवने विचारलं, मिस राजवी, तुम्हाला काही जोक आठवला का? मलाही सांगा, मी सुद्धा तुम्हाला कंपनी देईन. नो नीड, राजवी पटकन म्हणाली आणि तिची नजर अक्षराच्या सूपच्या भांड्यातून काढून टाकली आणि विचार केला की राघव किंवा अबीरने तिची त्या दिशेने पाहिली तर त्यांना तिचा हेतू समजेल. दुसरीकडे अक्षरा येईपर्यंत अबीर शांतपणे सूपकडे टक लावून पाहत राहिला. जरी तो तिथे बसला होता पण त्याचं सर्व लक्ष केबिनच्या दरवाजातून येणाऱ्या अक्षराच्या चेहऱ्यावरच केंद्रित होतं. अक्षरा स्वतःला नॉर्मल करून आरामात परत केबिन मध्ये येऊन सोफ्यावर बसली आणि अबीरकडे न बघता तिने सूप उचलला आणि हळूहळू पिऊ लागली. अक्षराच्या चेहऱ्यावर कोणताही ताण नाही हे पाहून अबीरनेही सूपच्या भांड्यातून एक चमचा काढला आणि तोंडात टाकला. पहिला चमचा सूप चाखल्यानंतर अबीरला वाटलं जसं त्याने आजारपणात असंच बिनसूप प्यायलं होतं. पण त्याला असं का वाटलं हे लक्षात ठेवण्यासाठी त्याला त्याच्या मेंदूला थोडा जोर द्यावा लागला. त्या एका सेकंदात त्याला त्याच्या हृदयात खोलवर अक्षराने घेतलेली काळजीची भावना आठवली. आठवलं की त्या रात्र त्याला तापलेत असताना अक्षराने त्याची काळजी कशी घेतली होती. कसं त्याने अक्षराला त्याच्यासोबत राहण्यास सांगितलं होतं आणि तिला कसं ओढून तिला किस करत होता. अक्षरा जवळ असल्याच्या भावनेने त्याला त्यावेळी जसा सुकून मिळाला होता तसंच या क्षणीही जाणवू लागली. त्या दिवशी सकाळी तो कसा उठला होता तेही त्याला आठवलं. प्रत्येक गोष्टीसाठी त्याने तिला दोष देण्यास सुरुवात केली होती. ती समजावण्याचा प्रयत्न करत होती की तिने काहीही केलं नाही आणि त्यांच्यामध्ये काहीच घडलं नाही. हे आठवताच अबीरचे डोळे थंड झाले. तो चमच्यावरची पकं घट्ट करू लागला. त्याला गुदमरायला लागलं. त्याच्या फुफ्फुसात हवा पोहोचू शकत नाही आहे असं त्याला वाटू लागलं. श्वास घेण्याच्या प्रयत्नात त्याने हातातला चमचा टेबलावर ठेवला आणि त्याच टेबलावर थोडासा झुकला आणि घाम पुसत तो पुन्हा खोल विचारात बुडाला. अबीर टेबलावर वाकलेला पाहून राघवने सूपची वाटी समोरच्या टेबलावर ठेवली आणि उठून काळजीने अबीरच्या जवळ आला आणि म्हणाला, सर तुम्ही ठीक आहात ना? राघवला जवळ आल्यासारखं वाटून अबीरने स्वतःला सरळ न करता थंडपणे आणि भावनाविहीनपणे सांगितलं, यू ऑल गो फ्रॉम हिअर, तुम्ही सर्व इथून जा. अचानक अबीरचं हे बोलणं ऐकून अक्षरा आणि राजवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात. दोघांनाही अचानक अबीरने जाण्यास का सांगितलं कळलं नाही. कारण त्यांच्याकडे हे प्रेझेंटेशन करायला फक्त आज रात्रीचाच वेळ होता. उद्या सकाळी 10 वाजता त्यांना बंगलोरची फ्लाईट पकडायची होती. गोंधळलेल्या राजवीने सांगितलं, अबीर अजून काही काम बाकी आहे, आम्ही निघालो तर कोण पूर्ण करणार? इकडे अक्षराने तिचं अर्ध सूप पण संपवलं होतं. तिला झोपेच्या गोळ्याचे परिणाम जाणवू लागले होते आणि तिला तिचे डोळे उघडता ठेवता येत नव्हते. खूप प्रयत्न करत असताना अक्षरा काही बोलली नाही कारण तिला अबीरची भीती वाटत होती. तिला त्याच्या अचानक मूड स्विंग्सची चांगली जाणीव होती आणि एका क्षणापूर्वी शांत झालेला अबीर पुढच्या क्षणी शांत होणार नाही हे तिला माहीत होतं. ते किती धोकादायक आहे. या विचाराने तिने अबीरच्या इन्स्ट्रक्शनवर काम सुरू केलं आणि कोणताही प्रश्न न विचारता तिने तिच्या काही स्केचेस सोबत लॅपटॉप घेतला. पण चालायला उठताच तिने एक पाऊलही उचललं नाही. तिला चालता येत नव्हतं आणि ती सोफ्यावर पडली, ज्यामुळे तिच्या हातातून लॅपटॉपही निसटला आणि जमिनीवर पडताच मोठा आवाज झाला. असं झाल्याने सगळे तिच्याकडे पाहू लागले. क्षणार्धात अक्षराने डोळे मिटलेली पाहून अबीर त्याच्या जागी उठला. त्याची सगळी वाईट वागणूक आठवून उठून अक्षराकडे गेला. तिथे जाऊन त्याने तिचा लॅपटॉप काळजीपूर्वक उचलला आणि मग काही न बोलता फक्त तिच्या समोर उभं राहून तिच्या निरागसतेकडे पाहत राहिला. तो जसजसा तिच्या सोबत केलेली वागणूक आठवत होता तसाच त्याला तिचा विश्वासघातही आठवत होता. त्याचं मन तिला मिठी मारायला सांगत होते पण त्याचा डोकं त्याला तिच्यापासून दूर जाण्याची सूचना देत होतं. ती एका बाजूने खरी असेल तर असं तर नाहीये ना, ती सर्व बाजूंनी खरीच असेल. त्या रात्री ती त्याच्या जवळ आली नसली तरीही ती सर्व बाजूंनी खरी होती असे नाही. ती त्या रात्री त्याच्या जवळ नसेल आलेली पण त्या वाढदिवसाच्या पार्टीत तिने त्याच्या ड्रिंकमध्ये पिल्स टाकल्या होत्या. अबीरला समोर उभं राहिलेलं पाहून अक्षराची झोप उडाली.
ती विचार करू लागली की कदाचित लॅपटॉप पडण्याच्या आवाजाने अबीरला त्रास झाला असेल आणि आता त्याला तिच्यावर ओरडून आपला राग काढायचा आहे. आपले विचार बाहेर काढून अक्षरा घाबरून संकोचतपणे उभी राहिली आणि पापण्या खाली करून आळशी आवाजात म्हणाली, "मला माफ करा अबीर, मी मुद्दाम नाही केलं. माझ्या हातातून तो लॅपटॉप पडला, मी बाहेर निघतच होते." अक्षराच्या चेहऱ्यावर भीती आणि भीतीचे मिश्रण पाहून अबीर अक्षराचा विश्वासघात विसरायला लागला. त्याला फक्त आठवत होतं त्याने तिच्याशी केलेली कठोर वागणूक, ती वेदनादायक सकाळ. अक्षराचा निस्तेज तिच्या वेदना लपवणारा तिचा चेहरा पापण्याखाली वळल्या होत्या. पुढच्या 5 मिनिटात अक्षराला पुढे काही बोलायची किंवा अबीरच्या जवळून जायची हिंमत होत नव्हती, तर राजवीला तिचा प्लॅन फसल्यावर तिची चिड येत होती आणि अबीरच्या डोळ्यात अक्षरासाठी उमटलेल्या भावना पाहून तिला तिथे राहायचं नव्हतं. म्हणून तिने केबिन सोडली. जेव्हा काही घडतं तेव्हा अबीर तिच्या संरक्षणासाठी कुठूनही येतो. संपूर्ण प्लॅन गडबड केला. राजवी निघताच राघवही तिच्या मागोमाग केबिनच्या दरवाजापाशी गेला आणि निघण्यापूर्वी म्हणाला, "सर, उद्या सकाळी 11 वाजता फ्लाईट आहे. विसरू नका." असं म्हणत तो केबिनमधून निघून गेला. केबिनमधले अबीर सोबत स्वतःला एकटी शोधून अक्षरा आणखीनच घाबरली. पण प्रत्येक वेळीप्रमाणे तिने तिची भीती अबीरसमोर व्यक्त केली नाही आणि अगदी साध्या शब्दात म्हणाली, "मी निघते आहे." अक्षरा म्हणत ती किंचित वाकली आणि मग तिचा लॅपटॉप हातातून घेतला आणि सरळ उभी राहू लागली. मग तिला वाटलं की तिचे पाय जमिनीवर नाहीत आणि ती थोडीशी डगमगली. कदाचित झोपेच्या गोळ्यांचा हा परिणाम असावा, त्यामुळे तिला त्रास होत होता. ती स्थिरपणे उभी राहिली, पण ती स्वतःला स्थिर ठेवण्याआधीच अबीरने तिला घेरलं आणि आपल्या दोन्ही हातांच्या सहाय्याने तिला पकडलं आणि हलक्या ताकदीने त्याच्याकडे ओढलं. काही क्षणानंतर अक्षराला अबीरचा हात तिच्या अंगावर आणि तिचं स्वतःचं डोकं त्याच्या छातीवर स्पष्ट जाणवत होतं. ती त्याच्या हृदयाच्या इतकी जवळ आली होती की तिला त्याच्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते. पण तिला 1% आनंद झाला नाही, उलट ती भीतीने थरथर कापू लागली. अबीरला हातासह तिच्या शरीराची कंपन जाणवू लागली आणि पुढच्याच क्षणी तिने तिचा हात अबीरच्या हातातून सोडला. स्वतःला वेगळं झालेले पाहून अक्षरा लगबगीने धावत बाहेर गेली. अक्षराची अस्वस्थता पाहून अबीरला हे समजायला 1 सेकंदही लागला नाही की किती त्याच्यापासून घाबरली होती. तिला त्याच्या जवळ असण्यास अस्वस्थ वाटत होतं. कदाचित त्याने सकाळी जे केले त्यामुळे, आणि ती आता पुन्हा त्याच्या जवळ जाणं टाळू लागली आहे. मनात येणाऱ्या विचाराने त्याचं हृदय अस्वस्थतेने भरून आलं. शरीराच्या प्रत्येक भागात वेदना आपली जागा बनवू लागली. अक्षराचं त्याच्यावर न रागावणं, त्याच्या चुकीबद्दल त्याच्यावर न ओरडणं, स्वतःचा निर्दोषपणा सिद्ध न करणं, ते अबीरच्या हृदयात खंजीर खुपसल्यासारखं वाटतं होतं. तिची चूक नव्हती का? ती अशीच नेहमी गप्प असते का तिच्या प्रत्येक समस्येबद्दल? हे प्रश्न त्याच्या मनात घुमत राहिले. पण पुढे काही विचार करण्याआधीच त्याची नजर अक्षराच्या कारच्या चावीवर गेली, जी यादृच्छिकपणे जमिनीवर पडली होती. त्याला पाहताच अक्षराचं मन घरी जावं झालं. पण त्याच्या भीतीमुळे ती चावी कधीच घ्यायला परत येणार नाही हे त्याला माहीत होतं. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? येईल का अक्षरा परत की अबीर स्वतः जाईल तिला घरी घेऊन? बघूया काय होईल ते. त्यासाठी वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.